नीट निकालावरून देशभरात सध्या गोंधळ सुरू आहे। त्यामुळे वैद्यकीय पदवी प्रवेश प्रक्रियेवर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे। अशातच आता या प्रकरणाविरोधात नागपुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नागपूर महानगरद्वारे निदर्शन करण्यात आले आहे। नीट परीक्षेच्या निकालासंदर्भात उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। या निदर्शनाच्या वेळी आमच्या प्रतिनिधी स्नेहा भोगे यांनी परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेतलाय। बघूयात हे प्रकरण। विद्यार्थियों के सम्मान में, विद्यार्थियों के सम्मान, लॉन्ग लिव, अरे नमस्कार। पायल किनाके, विदर्भ प्रांत मंत्री। आपल्याला माहिती आहे की नीट ही परीक्षा वैद्यकीय क्षेत्रातली सगळ्यात मोठी परीक्षा आहे। या परीक्षेच्या मध्ये NTA थ्रू गोंधळ झालेला आपल्याला आढळून येत आहे। आपल्याला माहिती आहे की ही परीक्षा जी आहे ही खूप कठीण परीक्षा आहे। या परीक्षेमध्ये विद्यार्थी जे आहे हे वर्षभर अभ्यास करून बसत असतात। एका सेंटरवरच्या विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क्स मिळणं म्हणजे ठीक आहे, आपण असे गृहीत धरू शकतो की वेगवेगळ्या सेंटरच्या विद्यार्थ्यांना 720 मार्क्स मिळतात, परंतु एकाच सेंटरवरच्या विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क्स मिळणं हे कुठेतरी संशयाची गोष्ट आहे। त्यामुळे हा प्रश्न NTA वर आपण निर्माण करत आहोत। त्यात दुसरी बाब म्हणजे हा जो रिझल्ट आहे हा 14 जूनला लागणार होता, परंतु हा रिझल्ट असं विद्यार्थी परिषदेला म्हणायचं की जाणून या गोष्टीकडे नीट एक्झाम ज्या दिवशी लोकसभा निवडणुकीचे जे परिणाम यायचे होते त्या दिवशी म्हणजे 4 तारखेला याचा रिझल्ट लावण्यात आला। हा रिझल्ट 4 तारखेला म्हणजे 10 दिवसापूर्वी का लावण्यात आला? म्हणजे ह्या नीट सारख्या परीक्षेचा जे सगळं काही दृश्य आहे आपण दृष्टी तिकडे न घालवता ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावं हा NTA एक जो त्यांचा केलेला एक कारभार होता। NTA जी आहे आता जर लक्षात आलं तर NTA जाणून बुजून काही विद्यार्थ्यांचा फायदा करण्यासाठी, काही विद्यार्थ्यांचा फायदा करून घेण्यासाठी बाकी विद्यार्थ्यांसोबत भ्रष्टाचार करून राहिली आहे, बाकी विद्यार्थ्यांचा स्कॅम करून राहिली आहे, बाकी विद्यार्थ्यांचा भविष्यासोबत खेळ करून राहिली आहे। या NTA तुरुंगात पोहोचवण्यासाठी आणि नीटच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि या झालेल्या प्रकरणाची कारवाई CBI जजद्वारे होण्यासाठी आज इथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत आणि नागपूर महानगर आंदोलन निदर्शने करून राहिलेली आहे। आणि एवढंच नाही, इथेच नाही तर या देशाच्या भवितव्याची, जसं की आपण म्हणतो डॉक्टर हे देशाचे देव म्हणून आपण पूजतो, तर या लोकांची परीक्षा, या लोकांच्या परीक्षेमध्ये असा गोंधळ जर आढळून येत आहे तर विचार करा पुढच्या दृष्टीने त्यांचं भविष्य आणि त्यांच्या सोबत आपल्यासारख्या जनसामान्याचं भविष्य काय आहे हा सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे। यावर CBI जांच झाली पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे CBI जांच करून। ही मागणी विद्यार्थी परिषद आज पूर्ण विदर्भ प्रांतभर निदर्शने करून करत आहे। तसंच महामंत्री याज्ञवल्क्य शुक्लजी यांच्याद्वारे सुरतमध्ये देशाच्या विद्यार्थ्यांची सूरत आणि देशाची सूरत बदलली पाहिजे म्हणून तिथून या आंदोलनाचा सुरुवात झाली आहे।